अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी की चैत्र शुक्ल द्वादशी म्हणजेच आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज आणि आपले ब्रह्मांड नायक ज्यांना आपण मानतो त्यांचा प्रकट दिन म्हणजेच येत्या 20/26 शुक्रवारी मोठा उत्साह सर्व ठिकाणी साजरा केला जाणार आहे। घरोघरी असेल, केंद्रामध्ये, मठामध्ये सर्व ठिकाणी मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जाणार आहे। कारण की हा जो सण आहे तो दसरा दिवाळीपेक्षाही खूप मोठा सण आपल्या स्वामी भक्तांसाठी, सर्व सेवेकऱ्यांसाठी असणार आहे। आता आपणास तर माहिती आहे की प्रकट दिन मोठ्या उत्साहात आपल्याला परवा साजरा करायचा आहे, पण आता खूप जण असे आहेत ज्यांनी या प्रकट दिनानिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाला सुरुवात केली होती, सोबतच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाला सुरुवात केली होती आणि अजून इतर पण काही सेवा असेल, तारक मंत्र असेल, गुरुचरित्राचा 14वा 18वा अध्याय असेल, नामस्मरण असेल, लिखित असेल किंवा जपमाळेवर असेल, भरपूर साऱ्या सेवा संकल्पयुक्त चालू केल्या आहेत आणि त्याची समाप्ती आता आपल्या प्रकट दिनाला करायची आहे। पण आता असे पण खूप सेवेकरी आहेत, भक्तजन आहेत की ज्यांना काही सुद्धा करायला जमलेलं नाही आहे, म्हणजे कुठली सेवा करायला जमली नाही। कारण हे कसं आहे, जॉब टायमिंग असेल, वर्किंग वुमन्स आहेत, कॉमन फॅमिली आहे, लहान मुलं आहेत, एक्झाम टायमिंग चालू होता मुलांचा, त्यांना घ्यायला जाणे, घेऊन येणे, बोर्ड म्हणजे 10वीचे 12वीचे पण सुद्धा त्यांचे एक्झाम चालू होत्या। त्यामुळे या सर्व गोष्टींमध्ये आपण कुठेतरी म्हणतात ना, किंवा आपण महत्व आपल्या कामांना किंवा आपल्या त्या मुलांच्या एक्झामला पण दिलं असेल आणि कुठेतरी विचार केला असेल किंवा नाही आता ही गोष्ट जास्त महत्वाची आहे, स्वामी समजून घेतील, स्वामींची आपण कुठली तरी नक्कीच सेवा करूयात वेळ मिळाला तर। आपण असं म्हटलं असेल किंवा लग्न कार्य, सुतक, विटाळ किंवा मासिक धर्म या सर्व कारणांमुळे कुठलीच सेवा करायला जमली नसेल तर मी खरंच सांगेल की इथे नाराज होऊ नका। अतिशय प्रभावी तुम्हाला एक सांगणार आहे गोष्ट या ठिकाणी की तुम्हाला अजून एक संधी आहे, शेवटची संधी म्हणायला हरकत नाही। तसं तर भरपूर आपण रोज सेवा करतो स्वामींच्या, पण प्रकट दिनाच्या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो ना, आणि त्यातल्या त्यात गुढीपाडव्याच्या म्हणजेच आपल्या नवीन वर्षाचा हा दुसरा दिवस असणार आहे आपला, आणि त्याच दिवशी आपला प्रकट दिन साजरा होणार आहे। आणि जर आपण प्रकट दिनाच्या दिवशी जर आपण श्री स्वामी समर्थांची कुठलीही सेवा केली, प्रभावी सेवा केली, तर नक्कीच ती आपली फलदायी ठरणार आहे आणि येणारं नवीन मराठी वर्ष खूप सुखदायी आणि म्हणतात ना, स्वामींच्या आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळणार आहे आणि आपल्या आयुष्यात ज्या काही अशक्य गोष्टी आहेत त्या सुद्धा शक्य होणार आहेत। तर आता आपल्याला प्रकट दिनाच्या दिवशी आपला अत्यंत प्रभावी अशी कुठली एक गोष्ट करायची आहे, ज्यांना कुठल्याच काही गोष्टी करायला जमलेल्या नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे आणि ज्यांनी केल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ असणार आहे। तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, मला सांगितल्याप्रमाणे 20 मार्चला आपला प्रकट दिन मोठा उत्साह साजरा करायचा आहे। जसं आता आपण उद्या गुढीपाडवा आहे, सकाळी लवकर उठणार आहोत आणि आपण सर्व काही गुढी उभारणी असेल, पारंपरिक पोशाख, घर सजावट करणे असेल, पंचपक्वान्नाचा नैवेद्य करणे असेल, सर्व काही गोष्टी आपण उद्या करणार आहोत कारण की मोठा सण उत्सव आहे उद्या। तर त्याचप्रमाणे प्रकट दिन सुद्धा मोठ्या उत्साहात आपल्याला साजरा करायचा आहे। त्या दिवशी म्हणजेच आपल्याला 20 तारखेला सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे, घर स्वच्छ ठेवायचं आहे, गोमूत्र वगैरे शिंपडून घ्यायचं आहे, उंबरठ्यावर हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे आणि सोबतच आपल्या रांगोळी वगैरे, उंबऱ्याचं पूजन वगैरे सर्व काही करायचं आहे। आणि शुक्रवार आहे त्यामुळे आपल्याला आपल्या गॅस शेगडीचं देखील पूजन करायचं, म्हणजेच अन्नपूर्णा मातेचं देखील पूजन करायचं आहे। हे केल्यानंतर आता ज्यांना कोणाला इच्छा असेल उपवास करायची त्यांनी उपवास करू शकता। तसं तर काही गरज नाहीये उपवास करायची, पण खूप ताईंची कमेंट झाली की आम्ही उपवास करायचा का, उपवास करावा लागतो का, तर असं काही नाही आहे। त्या दिवशी फक्त तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर, फोटोवर असेल ती षोडोपचार, अभिषेक, पूजन, त्यांना आरती, नैवेद्य सर्व काही गोष्टी करायच्या आहेत। आणि या दिवशी अन्नदान असेल किंवा केंद्रात जाऊन अन्नदान असेल, या सर्व काही गोष्टी तुम्ही करायच्या आहेत। बाकी उपवास करणे न करणे हा तुमचा यथाशक्ती तुमचा स्वतःचा निर्णय असणार आहे। आता या तर सर्व गोष्टी आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांचं काही समाप्ती असेल पारणाची, ज्यांच्या कोणाची, तर मी एक सांगेल, गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाची समाप्ती असेल तुमची, समजा प्रकट दिनाला खूप जणांनी प्रकट दिनाला चालू केलं होतं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण, पण त्यांना माहिती नव्हतं की मध्ये अमावास्या येते आणि अमावास्या मध्ये येऊ नये, पण त्यांचं पारायण चालू झालेलं होतं त्यामुळे त्यांना थांबवता नाही आलं। पण याच्यानंतर त्यांनी नक्कीच लक्षात ठेवावं की ज्यावेळेस आपण 7 दिवसे श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतो त्याच्यामध्ये आपल्याला अमावास्या येता कामा नये आणि समाप्ती सुद्धा अमावास्याला येता कामा नये, हे नक्कीच लक्षात ठेवायचं आहे। भले ठीक आहे चुकून यावेळेस झालं असेल तुमच्याकडून पारायण, पण याच्या नंतर नक्कीच लक्षात ठेवा। तर समजा आता मला एक सांगा, केंद्रामध्ये, मठामध्ये सुद्धा ते पारायण ठेवू शकले असं गुरुचरित्र ग्रंथाचं, पण हा नियम आहे म्हणून तुम्हाला सांगते की त्यानंतर त्याच्या नियमाचं पालन नक्कीच करा। आता मी सांगेल की ज्यांचं गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन असेल त्या दिवशी, तर नक्कीच त्यांनी पुरणपोळीचा किंवा यथाशक्ती भाजी, चपाती, वरण भात जरी केला आणि गोडा एखादा पदार्थ त्यात ठेवला आणि घेवड्याची भाजी आवर्जून ठेवली तर अतिशय उत्तम। आणि जर प्रकट दिनाच्या दिवशी श्री स्वामी चरित्र सारामृताचा समाप्ती असेल
उद्यापन असेल तर नक्कीच त्यावेळेस सुद्धा तुम्ही यथाशक्ती पुरणपोळीचा नैवेद्य करू शकता, कांदा लसूण वगैरे वापरू शकता. अजून एक गोष्ट, गोडामध्ये तुम्ही बेसनाचे लाडू असेल, खीर असेल हे सुद्धा ठेवू शकता. घेवड्याची भाजी आवर्जून ठेवावी, जी स्वामी समर्थ महाराजांना खूप प्रिय आहे. या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. हे झालं. आणि आरती सुद्धा घरामध्ये या दिवशी आपल्या घरामध्ये आरती झालीच पाहिजे आणि या दिवशी प्रकट दिना दिवशी केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला जायचं आहे. आता या सर्व गोष्टी झाल्या. आता ज्यांना कोणालाच म्हणजे या प्रकट दिनानिमित्त कुठली सेवा संकल्पयुक्त जमल्या नाही त्यांच्यासाठी सांगेल, आणि ज्यांनी केल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सांगेल की बा या दिवशी प्रकट दिनाच्या दिवशी आपल्याला घरामध्ये सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत का होईना आपल्याला वेळात वेळ काढून श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचं पारायण करायचंच आहे. 11 वेळेस तारक मंत्राचं पठण करायचंच आहे. 11 माळी जप करायचंच आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा. सोबतच आपल्याला नित्य सेवा सुद्धा करायची आहे. 3 अध्याय श्री स्वामी चरितामृताचे 11 माळी जप असेल, 1 माळ गायत्री मंत्र, 1 माळ नवार्णव मंत्र झालीच पाहिजे. आपल्याला नित्य सेवा पंचमहायज्ञ सोबत एक पाठ पूर्ण एका बैठकीमध्ये श्री स्वामी चरितामृत ग्रंथाचा, आणि सोबतच आपल्या घरामध्ये आरती नैवेद्य या सर्व गोष्टी आणि तारक मंत्र सुद्धा पठण करायचं आहे आपल्याला. म्हणून सांगते आहे की आपल्याला भले ठीक आहे त्या दिवशी सुट्टी सगळ्यांना असेलच असं नाही. आता जे कोणी सुट्टी घेऊ शकतील ऑफिसमधून त्यांना ठीक आहे, त्यांना वेळ मिळेल. आणि अजूनही सांगेल की या दिवशी सामूहिक पद्धतीने केंद्रामध्ये जवळच्या सुद्धा सामूहिक पद्धतीने पारायण केलं जातं श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचं. हवनयुक्त असेल किंवा बिना हवनयुक्त असेल पण केलं जातं. जर जवळपास दिंडोरी स्वामी समर्थ केंद्र असेल, मठ असेल तर नक्कीच तिथे जाऊन तुम्ही या पारायणामध्ये सहभाग घ्या. आणि सामूहिक सेवेमध्ये खूप मोठी ताकद असते, खूप मोठी ऊर्जा असते. नक्कीच त्यामध्ये सहभाग तुम्ही घेऊ शकणार आहात किंवा घ्यावाच मी तर म्हणेल, जर जवळपास केंद्र असेल तर. आणि नसेल तर नक्की सांगेल की आपल्या दिवसभरामध्ये घरात श्री स्वामी चरितामृत या ग्रंथाचा एक तरी पाठ झालाच पाहिजे आणि तो नक्कीच करावा. एक दिवसासाठी तरी कुठलं कारण सांगू नका की जॉब होता, वेळ नव्हता, हे आहे ते आहे. वेळात वेळ काढा. सकाळी लवकर उठा, वाटलं असतं ऑफिसला जाण्याच्या अगोदर सकाळी पाठ करून जा तरी सुद्धा चालणार आहे. दिवसभर ती ऊर्जा तुमच्यासोबत सदैव राहील. आणि मला एक सांगायचं की प्रकट दिन हा काही रोज रोज येत नाही, हा वर्षातून एकदाच असतो. आणि श्री स्वामी समर्थ महाराज वर्षभर आपलं संरक्षण करतात, वेळोवेळी आपल्याला खूप मदत करतात, संकट काळामध्ये आपल्याला मार्ग दाखवतात, अडचणीतून बाहेर काढतात. तर नक्कीच त्यांच्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दिवशी काही सुद्धा मागू नका प्रकट दिनाच्या दिवशी. कारण की एक दिवस तरी त्यांना फक्त आभार व्यक्त करा, त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करा की बस स्वामी समर्थ महाराज तुम्ही आमच्या आयुष्यात आले. तुमचं षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ हा म्हणजे जो मंत्र आहे तो आम्हाला जपायला मिळतो आहे, नामस्मरण करायला मिळतो आहे. आमच्याकडून तुम्ही सेवा करून घेत आहात. आपण सेवा करणारे कोणीच नाही, आपण शून्य आहोत. त्यांच्या समोर सगळे करता आणि कविता तुझी एक स्वामीनाथा, माझ्या ठेवाता मी पणाची नसेची. सगळं काही करता आणि कविता स्वामी समर्थ महाराज आहेत. तेच ठरवतात की कोण सेवेकरी होणार माझा, कोण सेवा करणार, कोण पारणामध्ये सहभाग घेणार, कोण केंद्रामध्ये येणार माझ्याकडे दर्शनासाठी, कोण आरतीला उपस्थित राहणारे. सगळं काही ठरवणारे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे आपण कितीही ठरवलं तरी सुद्धा आपण अक्कलकोटला सुद्धा जाऊ शकत नाही, जवळच्या केंद्रात सुद्धा जाऊ शकत नाही. का? कारण की तो योगच येत नाही. योग आणणारे फक्त आणि ब्रह्मांड नायक आहेत. त्यांच्याच मनात सगळं काही असतं, तेच ठरतात सर्व गोष्टी. त्यामुळे फक्त एक दिवस तरी प्रकट दिना दिवशी स्वामी समर्थ महाराजांकडे काही मागू नका. फक्त आभार कृतज्ञता व्यक्त करा की बस आजपर्यंत जे काही संकट अडचणी त्रास आमच्या आयुष्यात आले त्यातून तुम्ही अलगद आम्हाला बाहेर काढलं, योग्य तो मार्ग दाखवला. आणि आज तुमच्याच कृपेने आम्ही स्वामी समर्थ महाराज सुखी समाधानी आनंदी आणि निरोगी आयुष्य जगत आहोत, व्यसनमुक्त आयुष्य जगत आहोत. यासाठी आम्हाला नक्कीच आम्ही सांगेल किंवा आभार व्यक्त करायचे स्वामी समर्थ महाराज. अशाच प्रकारे तुमची कृपा दृष्टी सदैव आमच्या सोबत असू द्यात. मी तर नक्कीच आभार व्यक्त करणार आहे, तुम्ही सुद्धा करा. आणि अजून एक सांगेल की मी या दिवशी एक शब्द स्वामी समर्थ महाराजांना द्या. समजा एखादी वाईट सवय तुम्हाला असेल किंवा एखाद्या आता जे पुरुष मंडळी त्यांना सांगेल व्यसन कुठलं असेल, त्या दिवशी प्रकट दिवशी तुम्ही शब्द टाका की स्वामी समर्थ महाराज आजपासून मी तुम्हाला गुरु मानलं, आजपासून तुमची सेवा मी चालू करतो आहे, किंवा आजपासून मी कुठल्याही व्यसनाला हात लावणार नाही, कुठलंही व्यसन करणार नाही, कुठलेही जे काही माझ्यात वाईट गुण आहेत, जे काही वाईट माझ्यात सवयी आहेत ते मी आज आता या ठिकाणी त्या संपून टाकल्या आहेत, पूर्णपणे नष्ट केल्या आहेत. आणि आजपासून फक्त तुमचा सेवेकरण म्हणून मी आयुष्य जगणार आहे. बस एवढं जर तुम्ही वचन दिलं ना तरी सुद्धा खूप झालं. त्यांना तुमच्याकडून कुठलीही पंचपक्वानं, सोनं चांदी काही सुद्धा नको आहेत, मोठमोठे हार सुद्धा नको आहेत. म्हणून सांगते आहे. तर नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.